हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माता मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत। हा व्हिडिओ क्रमांक 1 आहे। आपणाला 1000 प्लस टेक्निकल प्रश्न बघायचे आहेत। आपण याकरता सेपरेट प्लेलिस्ट तयार करणार आहोत आणि डेली बेसिसवर यावर व्हिडिओ बनवण्याचा आपण आवर्जून प्रयत्न करणार आहोत। तसे DMARचा जर फॉर्म भरला असेल आणि आपणाला फार्मासिस्ट औषध निर्माता यावर जर प्रश्न पाहिजे असेल तर आपल्याकडे 1800 प्लस प्रश्न आहेत। प्राइस आहे 299 रुपये। ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे। तर याविषयी अधिक माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। त्यापूर्वी या व्हिडिओला सुरुवात करायचं आहे। तर प्रश्न बघताना मी तुम्हाला काय करेल, थोडासा वेळ देईल। प्रश्न रीड केल्यानंतर आपण त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। इंटरॅक्टिव्ह सेशन बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आय होप तुमचा अभ्यास झाला असेल। तर पहिला प्रश्न आहे, कार्स इंडेक्स इज रिलेटेड टू फ्लो प्रॉपर्टीज, पार्टिकल व्हॉल्यूम, डेन्सिटी की सरफेस एरिया। तर आपण काय करायचं आहे, खाली कमेंट करायचं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल। तर लक्षात घ्या, कार्स इंडेक्स इज रिलेटेड टू ऑप्शन क्रमांक ए फ्लो प्रॉपर्टीज। त्यानंतर पुढील प्रश्न, कन्वर्शन ऑफ WO इमल्शन इनटू OW इमल्शन अँड व्हाइस वर्सा इज नोन ॲज। 4 ऑप्शन आहे, रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इन्व्हर्जन। त्यानंतर पुढील प्रश्न, न्यूरोट्रांसमीटर रिलीज्ड बाय पॅरासिम्पॅथिक नर्व एंडिंग इज ॲड्रेनालाइन, ॲसिटाइलकोलिन, नॉर ॲड्रेनाइल की डोपामिन। सांगा याचं उत्तर काय असेल। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी। यानंतर पुढील प्रश्न, फिओक्रोमॅसिटोमा इज कॅरेक्टराइज्ड बाय। 4 ऑप्शन आहे, रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा। राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी एक्सेसिव्ह कॅटिकोलॅमाइन सिक्रेशन। यानंतर पुढील प्रश्न, ग्लोकोमा इज कॅरेक्टराइज्ड बाय। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी इन्क्रीज इंट्राओक्युलर। यानंतर पुढील प्रश्न, हेमिकोलियम ॲक्ट्स बाय। सांगा। राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्लॉकेज ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ नर्व टर्मिनल मेम्ब्रेन। यानंतर पुढील प्रश्न, पॅथोजेनेसिस ऑफ मायग्रेन हेडॅक इन्व्हॉल्व्स। आय होप तुम्ही खाली कमेंट करत असाल। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए अँड बी, म्हणजेच काय, न्यूरल इलेमेंट आणि वस्क्युलर इलेमेंट हे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात। यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग अँटी डिप्रेसंट हॅज हायेस्ट पोटेन्सी ॲट म्युस्कॅरेनिक रिसेप्टर्स। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी। पुढील प्रश्न, ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट आर अँटागोनिस्ट ऑफ। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी। पुढील प्रश्न, फॉलोइंग ड्रग इज नॉन सिलेक्टिव्ह इनहिबिटर ऑफ फॉस्फोडिसेटर्स। सांगा याचं योग्य उत्तर काय असेल। तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए। अजून प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघायचे, त्यापूर्वी लक्षात घ्या, फार्मासिस्ट परीक्षेत तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी। तर हे जे 80 मार्क आहे त्याची जर तयारी करायची असेल तर हा 1800 प्लस प्रश्नांचा संच लगेचच परचेस करा। याकरिता या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे, तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील। तसेच DMARचा जो बाकीचा आता 120 गुणांची तयारी करायची, 80 गुणांची तयारी पाठीमागून झाली। आता 120 मार्क्ससाठी तुम्हाला सिलेबस काय, माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम,
सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, 110 सर्व प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत मागील विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला 18,500 प्लस प्रश्न 499 रुपयामध्ये भेटत आहे. सेम क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. याचा फायदा काय होईल तर त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. PDF फाईल तर दिसणारच आहे, सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आहे. म्हणजे कमी वेळात टायमर त्या ठिकाणी असेल, त्या पर्टिक्युलर टाईमात आपण टेस्ट सॉल्व करतो का किंवा टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला आलेले मार्क्स, सोल्युशन हे सर्व त्या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स नक्कीच परचेस करा आणि हा जो कोर्स आहे तो तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा. तुम्हाला याबद्दल अधिकची माहिती आणि PDF प्रोव्हाइड केल्या जातील. यानंतर पुढील प्रश्न, प्रोप्रेनोलॉल इज यूज्ड फॉर ऑल ऑफ द गिवन कंडिशन एक्सेप्ट. सांगा. कशासाठी दिला जात नाही तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, अस्थमामध्ये दिला जात नाही. पुढील प्रश्न, अँटीडोट फॉर मशरूम पॉयझनिंग इज. सांगा अँटीडोट काय आहे मशरूम पॉयझनिंगसाठी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक A. यानंतर पुढील प्रश्न, विच ऑफ द गिवन इज नॉट अ न्यूरो ट्रान्समीटर. सांगा यापैकी कोणता न्यूरो ट्रान्समीटर नाही आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. तर 1000+ लाईक आल्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहोत. तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील खाली कमेंट करायचं आहे. छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु लक्षात घ्या, लाईक केलं आणि खाली कमेंट केलं तर आम्हालाही मोटिवेशन, प्रेरणा भेटत असते. त्यामुळे लाईक करायला आणि खाली कमेंट करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, रोटोफिल इज. सांगा रोटोफिल काय आहे. तर रोटोफिल आहे ऑप्शन क्रमांक C, कॅप्सूल फिलिंग मशीन. यानंतर पुढील प्रश्न, पार्टिकल डेन्सिटी इज डिटरमाइंड बाय. सांगा पार्टिकल डेन्सिटी कशाने डिटरमाइंड केली जाते. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक A. यानंतर पुढील प्रश्न, एसा फोर्टिडा इज ऑब्टेन फ्रॉम द स्पीसीज ऑफ. प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B. यानंतर पुढील प्रश्न, शेलॅक इज रिझिन सिक्रेटेड बाय द फिमेल लॅक बग. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक A, लॅसिफर लाका. पुढील प्रश्न, गम्स अँड मुसिलेज आर कॉमनली टेस्टेड बाय. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, ॲन एक्झाम्पल ऑफ अल्कॅलॉइड विच इज इन लिक्विड स्टेट. उत्तर गेस करायचं आहे आणि लक्षात घ्या फॉर्म भरणं चालू आहे. तुम्ही जर या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाचं एक नियोजन करा. तुम्हाला नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल या दोघांचा अभ्यास करायचा आहे. तुम्ही टेक्निकलमध्ये नक्की स्ट्रॉंग असाल कारण की आपण फार्मसी पासआउट झालो आहोत. तर टेक्निकल चांगलाच असेल. टेक्निकलसाठी तुमच्याकडे असलेलं मटेरियल आणि आपण ज्या डिझाईन केलेल्या टेस्ट आहेत त्या तुम्ही अटेम्प्ट करा, फायदा होईल. नॉन टेक्निकलसाठी विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये कोणीही आपले हात धरू शकत नाही कारण की आपला खूप चांगला यामध्ये एक्सपिरियन्स आहे, एक्सपर्टीज आहे. आपण जे 18,500 प्लस प्रश्न तयार केलेत त्यावर ऑनलाईन टेस्ट देखील तयार केलेत. हेच कंटेंट घ्यायचे, बाकी काहीही विद्यार्थी मित्रांनो अजून मटेरियल घेण्याची आवश्यकता नाही. हेच मटेरियल 2 ते 3 वेळेस जर रिव्हिजन केली तर नक्की तुम्हाला फायदा होईल. यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये ज्या बाकी गोष्टी आहेत जसं माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान प्रश्न, त्यानंतर चालू घडामोडी हे तुम्हाला अपडेटेड आपण प्रोव्हाइड करत आहोत. बाकी देखील मटेरियल विद्यार्थी मित्रांनो TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न त्या ठिकाणी दिले आहे. तर आवर्जून खरेदी करा, नक्की तुम्हाला फायदा होईल. जे नॉन टेक्निकल मटेरियल आहे ते ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली.
तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, निकोटीन. पुढील प्रश्न, विच गिव्स पिंक कलरेशन ऑन ट्रीटमेंट विथ फ्लोरोग्लुकोनिल अँड HCl. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न, ड्रग ऑफ द फॉलोइंग क्लास इज युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. सांगा अस्थमाचे ट्रीटमेंट करता खालीलपैकी कोणता ड्रग हा हेल्पफुल आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, अँटीडोट फॉर द बेलाडोना पॉयझनिंग इज. सांगा बेलाडोना पॉयझनिंगसाठी कोणता अँटीडोट हा उपयुक्त आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, विच ऑफ द गिवन ड्रग इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न, चीज रिॲक्शन आर रिलेटेड टू. सांगा चीज रिॲक्शन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी. यानंतर पुढील प्रश्न, फ्लॅश पॉइंट ऑफ एरोसोल प्रोडक्ट इज डिटरमाइंड बाय. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. तर विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर अजून जर असेच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि हे जे म्हटलं आहे ते तुम्ही नक्की परचेस करा. नॉन टेक्निकलचं देखील परचेस करून टाका आणि लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला ग्रुप दिला आहे व्हॉट्सॲप ग्रुप, त्याला देखील जॉईन करा, ज्यावर आपण नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तसेच एक्झामबद्दल जर काही अपडेट आलं तर त्या ठिकाणी आपण अपडेट करणार आहोत. तर त्या ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्ही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असाल. आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की डेली बेसिसवर मी आपल्याकरता असेच व्हिडिओ आणणार आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. तर हे टार्गेट अचीव करण्यामध्ये तुम्ही आम्हाला हेल्प करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. थँक्यू.